नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. चला आज मी बनवल्या फुलकळ्या. तर बघा या फुलकळ्या कशा फुललेल्या आहेत, पाकळ्या पाकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. तर बघा मी पूर्ण रेसिपी सांगणार आहे, पूर्ण रेसिपी नक्की बघा. इथं मी पाव किलो मैदा घेतलेला आहे आणि चाळणीने असा चाळून घेते आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. तर मैदा असा चाळून घेतला. इथं मी थोडीशी तिळी टाकली आणि 1 चम्मच ओवा घेतल्या, त्या हातावर अशा चळून टाकल्या. 1 चम्मच हळद टाकली, 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकली आणि चवीपुरता मीठ. इथं आपण तेल ठेवलेलं गरम, हे 1 चम्मच मोहनसाठी टाकलं. अजून थोडंसं टाकलं. तर हे सगळं आता मी मिक्स करून घेते आणि थोडं थोडं पाणी टाकून इथं मी गोळा तयार करून घेते. असा गोळा तयार करून घेतला. हे बघा चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं, बारीक चपाती. हे बघा अशी बारीक लाटून घेतली आणि चाकूने मग जरासं कापून घेतलं आणि असा रोल बनवून घेतला आणि साईडने बंद करून दिलं आणि तेलात टाकलं. बघा कसे फुलतायत फुलपाकळ्या. याला तुम्ही काय नाव देऊ शकता ते द्या. याला फुलकळी बोलतात आणि कोणी पाकातल्या पण बनवतं गोड. मी तिखट बनवल्या. तर बघा या कशा मोकळ्या मोकळ्या फुलल्या. तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर कशा झाल्या आपल्या फुलकळ्या नक्की सांगायचं. हे बघा आपल्या सगळ्या तळून झाल्या. चला बाय मंडळी.